वरती काही निरीक्षक आहेत की नाही हे सगळं पाहणारे काँग्रेसचे असले म्हणून काय झालं किंवा तुमच्या पक्षाचे असले म्हणून काय झालं, हाच नालायकपणा आहे राज्यकर्त्यांचा. ते काँग्रेसचं आहे, हे आमचं आहे, हे तुमचं आहे. हां, लेबल लावून कुठेतरी त्याचा इश्यू डायव्हर्ट केला. नक्कीच. कोणाचेही असू द्या, मुलं आदिवासींची, पोरं आदिवासींची मेली आहेत. 1500 आदिवासींची पोरं आणि आदिवासी खाण मालकांच्या, खाण उद्योजकांच्या ट्रकखाली चिरडली आहे. ते फडणवीसांना माहीत नाही का? पालकमंत्री आहेत त्या भागाचे. माझा आकडा चुकलेला नाही. त्यांचे शिष्टमंडळ मला दिल्लीतून भेटले आदिवासी. 1500च्या आसपास माणसं आतापर्यंत मेली ट्रक खाली चिरडून, आणि पुरावे नष्ट केले. ताबडतोब बॉड्या नष्ट करायच्या, त्याच्यावर पाण्याच्या फवारण्या करायच्या. हां, हे मी चाललो आहे त्या भागामध्ये, मी जाणार आहे. प्रशासन निर्ढावलेलं प्रशासन आहे. खाण उद्योजकांना जो कलेक्टर हवा आहे तोच तिथे आणला जातो. सरकारचा प्रतिनिधी नसतो, तर तो तिकडला जिल्हाधिकारी, तिकडलं प्रशासन हे तिकडल्या खाण उद्योजकांना जे हवं आहे त्यांचे पगारी नोकर तिथे त्या पदावर बसवले जातात. सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी आज पण असणार आहे. तुमचाच युक्तिवाद असेल. होय, कालचा युक्तिवाद झालेला आहे. त्याच्यामध्ये ओरिजिनल पक्ष, राजकीय पक्ष, संसदीय पक्ष हे मुद्दे आले आणि पक्षांतर्गत लोकशाहीचे मुद्दे आले. तुम्ही कालच्या सुनावणीबद्दल समाधानी आहेत का? आज काय? नक्कीच. मी आतापर्यंतच्या सुनावणीबद्दल पूर्ण समाधानी आहे. न्यायालय ज्या आत्मीयतेनं किंवा ज्या गांभीर्यानं आमचा युक्तिवाद किंवा आमचं म्हणणं ऐकून घेत आहे, मला असं वाटतं की आम्हाला न्यायालयाकडून हीच अपेक्षा आहे. आम्हाला कोणती फेवर्स नको आहेत. आम्हाला कोणती फेवर्स नको आहेत. आम्हाला फक्त संविधान आणि कायद्यानुसार न्याय हवा, ही आमची एक माफक अपेक्षा आहे. बाकी आम्हाला काय फेवर्स हव्यात का न्यायालयाकडून किंवा सरकारकडून या प्रश्नावर नाही. योग्य न्याय व्हावा ही आमची अपेक्षा आहे. 2018ची जी तुमच्या पक्षाची घटना आहे ती अलोकतांत्रिक असेल तर त्या माध्यमातून मिळालेली पदं ही योग्य कशी, असा युक्तिवाद हा महत्त्वाचा युक्तिवाद आहे. मग 2018ची घटना जी आहे तुमच्या पक्षाची, तुम्ही ती अलोकतांत्रिक होती असं मान्य करता? आम्ही हे मान्य करत नाही. आम्ही 2018ला जी मार्गदर्शक तत्व निवडणूक आयोगानं आखून दिली त्यानुसार आम्ही आमचा पक्ष चालवला. जर आमचा पक्ष अनडेमोक्रेटिक असेल असं जर तेव्हा निवडणूक आयोगाला वाटला असेल, मग तो अनडेमोक्रेटिक पक्ष शिंदेना कसा काय दिला? तो अनडेमोक्रेटिक पक्षाची मान्यता रद्द करायला पाहिजे होती की तुमचा पक्ष अनडेमोक्रेटिक आहे, लोकशाही आहे, त्याच्यामुळे तुमचा पक्षाचं रजिस्ट्रेशन